वांद्रे पूर्व येथील गरीब नगरवर जे त्या अनधिकृत ज्या झोपड्या होत्या त्याच्यावर रेल्वे प्रशासनाकडून जी ती तोडक कारवाई मागच्या 2 दिवसांपासून सुरू आहे। आजचा हा तिसरा दिवस असणार आहे। आजही इथल्या अनधिकृत झोपड्यांवर जो आहे तो हातोडा फिरवला जाणार आहे। आणि त्याच विशेष बाब म्हणजे की असं आता रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की आतापर्यंत 60% जे ते अनधिकृत बांधकाम जे ते निष्कासन करण्यात आलेले, जमीनदोस्त करण्यात आलेले। आता आपण ही दृश्य जी आहेत ती पाहू शकतो की तरीही काही झोपड्या ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी आहेत आणि त्याचंही पाडकाम जे ते आज रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर बुधवारी या ठिकाणी ज्यावेळेस तोडक कारवाईचं काम सुरू होतं त्यावेळेस 2 वेळा पोलिसांना लाठीचार्ज जो आहे तो करावा लागला, कारण की स्थानिक रहिवाशांनी ज्यावेळेस ही तोडक कारवाई सुरू करण्यात आली त्यावेळेस दगडफेक जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली होती। महिला ज्या आहेत त्या पुढे आल्या होत्या तेही पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी जे ते 10 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेले, यात महिलांचा सुद्धा समावेश आहे। विशेष म्हणजे की यात काही पोलीस सुद्धा जखमी झालेले, तर जे स्थानिक रहिवासी होते ते सुद्धा जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ती ही 3 दिवसीय तोडक कारवाईची मोहीम जी आहे ती पश्चिम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वांद्रे पूर्वचा हा मोठा पूल आहे, त्या ठिकाणाहून रहदारीचा रस्ता आणि रेल्वेला कनेक्ट केलेला हा पूल आहे। त्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकाळपासून तैनात आहे। त्यामुळे एकीकडे बॅरिगेटिंगचं करण्यात आलेली आहे, प्रत्येक गाडीला विचारूनच जे ते आतमधल्या बाजूला सोडलं जातं आणि दुसरीकडे आता 10 वाजल्यापासून पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या उरलेल्या झोपड्या आहेत त्याच्यावर जे ती तोडक कारवाई करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.